श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी शत्रू असतो. असं कुणीच नसेल की ज्याला शत्रूच नाही. क्वचितच एखादा माणूस चुकून आपल्याला बघायला मिळेल. नाहीतर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक किंवा अनेक शत्रू असतात. बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी आपल्याला अडथळे आणतात, नोकरीच्या ठिकाणी आपल्याला त्रास देतात. बऱ्याच वेळा आपल्याच घरातले लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात. कित्येक वेळा ज्या लोकांना आपण जीव लावतो, ज्यांना आपण मित्र म्हणतो, तेच आपल्याशी शत्रूसारखे वागतात. बघा, जेव्हा जेव्हा कामात अडथळे येतात, जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश यायला लागतं, घरात आजारपण वाढतं, किंवा मग प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी अडचण निर्माण होते, घरात पैसा टिकत नाही, कुणीतरी अमावस्येला पौर्णिमेला घराच्या समोर काहीतरी उतारे करून टाकतं, तेव्हा आपल्याला समजून चुकतं कुणीतरी असा शत्रू आहे जो हे सगळं करतोय. बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती असतो, बऱ्याच वेळा आपल्याला आपला शत्रू माहिती पण नसतो. तुम्हाला माहिती असणारा शत्रू किंवा तुम्हाला माहिती नसणारा शत्रू, अगदी कुठलाही शत्रू जो तुम्हाला त्रास देतोय, तुमच्या कामात अडथळे आणतोय, सतत अडचणी आणतोय, अशा प्रत्येक शत्रूला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे. बघा, फुलवाली लवंग सगळ्यांनाच माहिती आहे. खरं तर खडा मसाल्यांमध्ये असे काही पदार्थ आहेत जे धनप्राप्ती करून देतात, लक्ष्मीला प्रसन्न करतात, कित्येक वेळा आपली जी वास्तू आहे त्या वास्तूला शांत ठेवतात. तर याच खडा मसाल्यातील लवंग हे शत्रुनाश करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. हीच लवंग आपल्याला आपल्या शत्रूचा नाश करण्यासाठी उपयोगात आणायची आहे. काय करायचं? कुठल्याही शनिवारी, नाही तुम्हाला शनिवारी शक्य, ताई आम्हाला शनिवारपर्यंत थांबायचं नाही, आम्हाला आत्ताच उपाय करायचा आहे, तर जो दिवस तुम्हाला ठीक वाटतोय त्या दिवशी हा उपाय करा. 7 शाबीत लवंगा, म्हणजे व्यवस्थित फूल असणाऱ्या, अखंड असणाऱ्या, कुठेही तुटलेल्या चिरलेल्या अशा नसणाऱ्या 7 लवंगा तुम्हाला छानपैकी घ्यायच्या आहेत. ज्या लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत ह्या सगळ्या लवंगा तुम्हाला एका छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. घरात, देवघराच्या समोर किंवा घरातल्या कुठल्याही शांत निवांत ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे. 7ही लवंगा प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि तुमच्या समोर, जिथे तुम्ही बसलात तिथे तुमच्या समोर तुम्हाला एक वाटी किंवा एखादी मातीची पंती ठेवायची आहे आणि त्यात भीमसेनी कापूर घालायचा आहे. 4-5 भीमसेनी कापराचे तुकडे तुम्हाला घालायचे आहेत. 7 शाबीत लवंगा बाजूला ठेवायच्या आहेत. त्यासोबत तुम्हाला घ्यायची आहे ती मध. छान घरगुती असेल किंवा पूजेसाठी वापरतो ती कुठलीही मध चालेल. लवंग घ्यायची, ती फूल जी आहे त्या लवंगाची ती मधीमध्ये बुडवायची. ही लवंग आपल्या उजव्या हातामध्ये पकडायची. आपली जी काही, म्हणजे जो काही शत्रू आपल्याला त्रास देतोय त्या शत्रूचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आणि या लवंगातून त्या शत्रूचा तुम्ही नाश करत आहात एवढंच मनामध्ये चित्र निर्माण करून तुम्हाला फक्त आणि फक्त त्या शत्रूचं नाव घ्यायचं. आता समजा माझा शत्रू माझ्याच घरातला आहे, माझा धीर आहे, जो मला खूप त्रास देतो आणि त्याचं नाव आहे रोहन. मी रोहन म्हणणार आणि ही लवंग समोर असणाऱ्या प्लेटमध्ये किंवा समोर जो कापूर ठेवलेला आहे मी मातीच्या भांड्यात त्यामध्ये ही लवंग घालणार. असं नाव घेऊन तुम्हाला स्वाहा म्हणायचं आहे. पुन्हा दुसरी लवंग घ्यायची, मधामध्ये तिचं फूल बुडवायचं, पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, प्रशांत स्वाहा. तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि एक एक करत 7ही लवंग समोर ठेवलेल्या कापरावरती जाळा. पूर्ण जळून खाक झाल्या, त्याची राख झाली की थोडीशी राख शांत थंड होऊ द्या आणि घराच्या बाहेर कुठल्याही एखाद्या दिशेला ही राख टाकून द्या. ज्या दिवसापासून हा उपाय कराल त्या दिवसापासून सलग 7 दिवस एकाच टायमाला करायचा आहे. आजपासून सुरू केलं, आज उद्या परवा असं सलग 7 दिवस करा. ज्या दिवशी कराल तिथून सलग 7 दिवस जर तुम्ही ही टेक्निक यूज केली किंवा ही रेमेडी तुम्ही यूज केली, तुम्हाला सांगते 7 दिवसांमध्ये तुम्हाला समोर चित्र दिसेल. जी व्यक्ती तुम्हाला खूप त्रास देत होती, टार्गेट करत होती, टॉर्चर करत होती, ती व्यक्ती तुमच्या जवळ येईल. ती व्यक्ती तुमची माफी मागेल, ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल, ती व्यक्ती तुमच्या मागे मागे फिरेल. हा खूप शक्तिशाली उपाय आहे. मी तुम्हाला दुसरासुद्धा एक उपाय सांगते आहे. समजा शत्रू थांबतच नाही आहे, सतत त्रास, सतत विघ्न, सतत अडचण आणतोय. काय करायचं? लिंबू घ्या. खूप हिरवं, खूप पिवळं नको, मध्यम असं एक छान गोल लिंबू घ्या. लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा. त्याच्यानंतर त्या लिंबाच्या वरती
जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती एका बाजूला तुमचं नाव आणि दुसऱ्या बाजूला त्या शत्रूचं नाव लिहा. कारण तुम्हाला तुमच्या शत्रूला संपवायचं आहे, म्हणून त्या लिंबावरती एका बाजूला तुमचं आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. ठीक आहे. एवढं केल्यानंतर तुम्हाला ते लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे. उजव्या हातात लिंबू घेतल्यानंतर तुम्हाला या लिंबाकडे बघून फक्त जो मंत्र सांगते तो 21 वेळा म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे. कुरु कुरु त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. कुरु कुरु रोहन वश वश स्वाहा. कुरु कुरु दिलीप वश वश स्वाहा. कुरु कुरु सोहम वश वश स्वाहा. कुरु कुरु स्वप्नील वश वश स्वाहा. जे नाव मी घेतलंय तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्या. हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे त्याचे 2 भाग करा. 2 भाग मध्ये कट करायचं ते लिंबू. जो भाग तुमच्या नावाचा असेल ते लिंबू आपल्या घरात आतमध्ये ठेवायचं आणि जो भाग दुसरा भाग ज्यावरती तुम्ही त्या शत्रूचं नाव लिहिलेलं आहे तो भाग मात्र घराच्या बाहेर फेकून द्यायचा. कुठल्याही दिशेला पण फेकून द्या. आता जो भाग तुम्ही लिंबाचा घरात ठेवलेला आहे तो 3 दिवस घरातच ठेवायचा. एका दिशेला ठेवून द्यायचा. 3 दिवस हात लावायचा नाही, काहीच नाही. 3 दिवस पूर्ण झाले की 3 दिवसानंतर जो 4था दिवस असेल त्या 4थ्या दिवशी हा लिंबाचा भाग घराच्या बाहेर घेऊन जायचा. जिथे कुठे मोकळी जागा असेल, जिथे कुठे पडकी जागा असेल, गटार असेल किंवा एखादा माळ शेत असेल जिथे कोणाचा हातपाय पडणार नाही अशा ठिकाणी घरात ठेवलेला 3 दिवस हा लिंबाचा भाग टाकून द्यायचा. तुमच्या घराला लागलेली नजरबाधा असेल, करणीबाधा असेल, जादूटोणा असेल, काही वाईट शक्तींचा त्रास असेल, काहीही असेल, सगळंच्या सगळं त्या क्षणात संपेल. मग हा खूप प्रभावी उपाय आहे. जेवढे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी 1 करा. शक्य असेल 2 करा. दोघांपैकी 2 करा, पण नक्की करा. ज्यांच्या आयुष्यात शत्रू त्रास खूपच आहे त्या प्रत्येक व्यक्तीने आवर्जून करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.